राज्यातील 3 मोठ्या प्रकरणातील 3 आरोपी हे फरार आहेत। देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा फरार आहे, तर इंद्रजित सावंत धमकी प्रकरणातील प्रशांत कोरटकर हे सुद्धा फरार आहेत। तिसरं प्रकरण स्वारगेटचं बलात्कार प्रकरण आणि यातील आरोपी दत्ता गाडे हा 48 तासांनंतर सुद्धा फरार आहे। तब्बल 13 पथकं आहेत पोलिसांची जी त्याचा तपास करतायत। 3 फरार आहेत आणि राज्यभरातील पोलीस हे यामुळे बेजार झालेले आहेत। मोठ्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागेना झालेत। 3 मोठी प्रकरणं, बीडमधील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण 70 दिवस 75 दिवस उलटून गेलेत। एक आरोपी अजूनही फरार आहे। सावंत इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचं प्रकरण, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीचं प्रकरण, त्यातील आरोपी कोरटकर हे सुद्धा फरार आहेत, प्रशांत कोरटकर। तर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडे हा सुद्धा 48 तासांनंतर सुद्धा फरार आहे। बरं, ही 3ही प्रकरणं मोठी आहेत, राज्यव्यापी अशी या प्रकरणांमुळे उमटलेले पडसाद आहेत। असं असताना सुद्धा या 3ही प्रकरणातील आरोपी हे अजूनही फरार आहेत आणि त्यामुळे पोलीस बेजार झालेले आहेत। या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संभाजीनगरमधून सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आहेत आणि पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात करूया संभाजीनगरपासून, कारण सर्वात जुनं प्रकरण सुद्धा बीडचंच आहे, त्याच विषयी बोलूया। सचिन, खरं तर आता 75 दिवस उलटून गेलेले आहेत, अजूनही एक आरोपी फरार आहे। पोलीस यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेकडून काय माहिती पुरवली जाते? कुठपर्यंत आलाय तपास? कृष्णा आंधळे नेमका सापडणार केव्हा? विक्रांत, आपण पाहतो की 75 दिवस उलटलेले आहे। हा देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालं होतं, मोठी खळबळ राज्यात उडाली होती। अनेक मोर्चे, निदर्शने, आंदोलने करण्यात आली, तरी देखील अजूनही हा जो फरार आरोपी आहे पोलिसांना सापडलेला नाही। अनेक पथकं नेमण्यात आलेली आहे आणि जे प्रत्येक वेळेस पोलिसांकडून हीच माहिती मिळते की पोलीस शोध सुरू आहे, अमुक पथक नेमलेले आहे, मात्र जो आरोपी आहे अजूनही तो फरार आहे। या फरार आरोपीवरून एक राजकारण देखील सुरू झालेलं आहे। आपण पाहतो विरोधी पक्षनेते असतील अंबादास दानवे यांनी एक टीका केलेली आहे की हे 3ही प्रमुख घटनेमधले आरोपी फरार असतात, ते पोलिसांना सापडत नाही। यांना सरकारने तर फरार केलं नाही अशी शंका होते, असं देखील आरोप या ठिकाणी दानवे यांनी केला आहे। त्याचबरोबर काल सुप्रिया सुळे हे देखील या संभाजीनगरमध्ये आले होते। त्यांनी प्रसार माध्यमांना बोलतात त्यांनी देखील काल असं सांगितलं की एवढी मोठी दुर्घटना घडते, एवढी मोठी हत्याकांड घडतो, मात्र तरी देखील पोलिसांना आरोपी सापडत नाही, हे विश्वास बसण्यासारखं नाहीये। आणि त्याचबरोबर त्यांचं आरोपीचा काही बरं वाईट तर झालं नाही ना, अशा देखील शंका आता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली जात आहे। आपण पाहतो की एकंदरीत सर्व हे प्रकरण आहे, सेन्सिटिव्ह विषय। अशा प्रकरणामध्ये आरोपींना अटक केली गेले पाहिजे होते, मात्र आरोपी अटक झालेले नाहीये। आणि नेत्यांची जी मुलं आहेत ते विमानात बसून जातात, त्यांना बेकायदेशीर परत आणलं जातं, मात्र हा आरोपी का मिळत नाही, हा आरोपी का सापडला जात नाही, पोलीस त्याच्यापर्यंत का पोहोचत नाही, असे सवाल आता उपस्थित केले जात आहे। खरं आहे सचिन, हे सगळे सवाल संपूर्ण राज्यभरातून उपस्थित केले जात आहेत। अगदी काल सुद्धा आंदोलन जे होतं ते आंदोलन स्थगित करण्यात आलं, मात्र आंदोलन झालेलं होतं, अन्नत्याग आंदोलन संपूर्ण गावानं केलं होतं। त्यानंतर आपण नागपुरात जाऊया, जितेंद्र शिंगाडे यांच्यासोबत बोलूया। जितेंद्र, खरं तर इंद्रजित सावंत यांना आलेलं धमकीचं प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये त्याही प्रकरणाचे पडसाद उमटले, नागपुरात उमटले, मुंबईत उमटले, पुण्यात उमटले, सगळीकडे पडसाद उमटले, मात्र आरोपी जो आहे ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तो अजूनही फरार आहे। नक्कीच विक्रांत, कारण जो काही घटनाक्रम झालेला होता त्याला आता 3 दिवस उलटून गेलेले आहेत। 24 तासांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे आणि या गुन्ह्यात जे आरोपी आहेत प्रशांत कोरटकर ते नॉट रिचेबल आहेत, ते फरार आहेत। ते नेमके गेले कुठे? पोलिसांचं पथक कोल्हापुराहून इथे नागपुरात दाखल झालेलं, रात्री मध्यरात्री पोहोचलं, त्यांची चौकशी करतायत। कुटुंबीय घरी नाही आहे, घरी जाऊन कोणाशी संपर्क करावा हे अजून माहिती नाही आहे। आता बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये ते पथक आलेलं होतं, त्यांनी चौकशी केलेली आहे। नागपूर पोलिसांचा सायबर विभागही लागलेला आहे, मात्र जो पोलीस तपास आहे तो कुठल्या दिशेने जातोय हा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय। कारण काल मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी 24 तासांचं अल्टिमेटम दिलेलं होतं आणि या 24 तासात शोधून काढा, नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने शोधू, असंही अल्टिमेटम दिलेलं होतं। तर एकीकडे कोल्हापूरचं पोलीस पथक इथे आलेलं आहे, मराठा आंदोलकांचं
अल्टिमेटम आहे आणि नागपूर पोलीसही आहेत. नागपूर पोलिसांचं एक पथक जे आहे ते मध्य प्रदेशातील बालाघाटकडे रवाना झालेलं आहे, कारण बालाघाटमध्ये प्रशांत कोरटकर गेले असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्या माहितीच्या आधारे त्यांचा तपास घेतला जात आहे. मात्र अजूनपर्यंत त्यांचा तपास त्यांची चौकशी झालेली नाही, कारण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर त्यांना ताब्यात घेणं महत्त्वाचं आहे. ताब्यात घेतल्यानंतर जो काही त्याच्यातून निष्पन्न होईल त्या आधारे मग पुढील पोलिसांची कारवाई राहणार आहे. मात्र आतापर्यंत पोलिसांच्या हातीच गुन्हा दाखल झालेल्या आरोपी जर लागलेला नाही तर कधी लागेल हा प्रश्न आता मराठा आंदोलकही विचारतायत आणि पोलिसांवरही तेच आता जबाबदारी आहे की सर्वात अगोदर प्रशांत कोरटकर कुठे आहेत याचा तपास करणे आणि त्याला ताब्यात घेणं हेही तेवढं महत्त्वाचं आहे. बरं, धन्यवाद जितेंद्र. या तपशिलांसाठी जोडलेले राहा. यानंतर पुण्यामध्ये जातोय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, एक प्रकरण घडतं, त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक्रिया देतात, उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया देतात. सगळ्यांचं म्हणणं आहे की कठोर कारवाई केली जाईल. पोलीस म्हणतात आम्ही 8 पथकं तैनात केली, त्यानंतर आता 13 पथकं तैनात असल्याची माहिती समोर येते. पण एक आरोपी 48 तास सापडत नाहीये. शासन प्रशासन दोघांची इच्छा आहे तरी आरोपी सापडत नाहीये. पोलिसांवर मोठा दबाव आहे. जवळपास आता 55 तासांपेक्षा जास्त अवधी उलटून गेलेला आहे. पथकं वाढवण्यात आलेली आहेत. 18 पथकं सध्या पोलिसांचा या आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते. 1 लाख रुपयाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलेलं आहे. अजूनही आरोपी मोकाट असल्याचं दिसतंय. इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण झालेलं आहे. मात्र जो आरोपी आहे तो पोलिसांच्या हाताला लागत नाही. आता जर आपण बघितलं तर सतत आंदोलनं जी आहेत ती स्वारगेट डेपोमध्ये सुरू असल्याचं बघायला मिळतंय. वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आंदोलनं जी आहेत ती या ठिकाणी सुरू आहेत. पोलिसांचा जो मोठा फौजफाटा आहे तो आपल्याला या सगळ्या भागामध्ये तैनात असल्याचं दिसतंय. आंदोलकांची देखील मोठी मागणी आहे की ती म्हणजे या भागात अशा पद्धतीनं घटना घडणं हे गंभीर आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक झाली पाहिजे, फाशीची शिक्षा आरोपीला झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी केली जाते. आता जर आपण बघितलं असेल तर नाही ज्ञानेश्वर, ही दृश्य आम्ही पाहू शकतो. या दृश्यांमध्ये आंदोलक हे अजूनही स्वारगेट बस डेपोमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. ही तीनही प्रकरणांचा विचार करायचा झाला तर तीनही प्रकरणं ही यांची व्याप्ती जी आहे ती राज्यव्यापी होती. राज्यभर पडसाद उमटले तरी तिन्ही प्रकरणांमधले आरोपी हे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे हे आरोपी कधी सापडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल.